नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उद्धव ठाकरेंच्या कॉर्नर सभेमुळे माझ्या मताधिक्यात वाढ होणार, महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. राजापूर लांजा मतदारसंघाची निवडणूक म्हणजे पैसा आणि सत्ता विरुद्ध निष्ठा, विद्यमान आमदार राजन साळवी यांनी विरोधकांवर केला प्रहार. आणि रत्नागिरीतील श्री शिवशंभू मित्र मंडळानं साकारली रोहिडा गडाची हुबेहूब प्रतिकृती, किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी इथं झालेली उद्धव ठाकरेंची सभा ही कॉर्नर सभा होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना रिफायनरी बारसूमध्ये व्हावी यासाठी त्यांनी केंद्राला पत्र दिलं. आता तेच उद्धव ठाकरे मी बारसू रिफायनरी रद्द करणार अशी दुटप्पी भूमिका घेत असल्याचे आरोप महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी केले आहेत. नमस्कार. काल संध्याकाळी उभाठाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजींची सभा माझ्या विरुद्ध असलेल्या आयात केलेल्या उमेदवारासाठी रत्नागिरीमध्ये पार पडली. सभा हा मी चुकून शब्दप्रयोग केला, कॉर्नर सभा होती, कारण पोलिसांच्या रिपोर्टप्रमाणे 1500 खुर्च्या लावलेल्या होत्या आणि रत्नागिरीतली लोक कमी आणि देवरुख संगमेश्वरची लोक त्याच्यामध्ये जास्त होती. परंतु ठीक आहे, त्यांना ती सभा आवडली. पण या सभेमध्ये भाषण करत असताना पक्षप्रमुखांनी अनेक गोष्टीचा उहापोह केला, रिफायनरीचा उहापोह केला. मला एक आश्चर्य आहे की ज्या नेत्यानं मुख्यमंत्री असताना रिफायनरी बारसूमध्ये व्हावी असं पत्र केंद्र शासनाला लिहिलं आणि आज निवडणूक आल्यानंतर तीच बारसू रिफायनरी मी रद्द करणार आहे अशा पद्धतीची ते भूमिका घेतात. त्यांचे विद्यमान उमेदवार या रिफायनरीचं समर्थन करतात आणि त्यांचेच माजी खासदार या रिफायनरीला विरोध करतात. हे सगळं आकलन शक्तीच्या पलीकडचं आहे. परंतु मतदान आल्यानंतर पक्षाची भूमिका कशी बदलू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उभाठा आहे. माझ्यावर त्यांनी टीका केली, मी उद्योग आणले नाही म्हणून सांगितलं, अजून काही वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं वैयक्तिक पातळीवर येऊन घाणेरड्या भाषेमध्ये बदनामीकारक बोलणं आणि ते एका पक्षाचे पक्षप्रमुख बोलतात, मला असं वाटतं की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. हे मी माझ्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच बघतो. जसं रिफायनरीचं आहे तसंच माझ्याबद्दलचं आहे. जेव्हा मी शरद पवार साहेबांना सोडून त्यांच्याकडे गेलो, त्यांनी मला सांगितलं की तुमच्यासारखा राज्यमंत्री नाही, तुम्ही अतिशय चांगलं काम केलेलं आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करू शकता, तुम्हाला पुढच्या 5 वर्षात मंत्री करतो. ते मंत्री केलं नाही ते सोडून द्या, पण त्याच्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मी मंत्री झालो, तेव्हा मी चांगला होतो. मुलांच्या परीक्षा रद्द केल्या तेव्हा मी चांगला होतो. परंतु एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेल्यानंतर मी वाईट झालो. हे रिफायनरी सारखंच दुसरी भूमिका आहे. पहिली भूमिका वेगळी, दुसरी भूमिका वेगळी. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना स्वतः मुख्यमंत्री असताना आपल्या चिरंजीवांना पर्यावरण मंत्री केलं होतं हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं सांगत, जो नेता जी व्यक्ती माझ्यावर टोकाची टीका करते त्याच दिवशी माझी मतं वाढलेली असतात
असंही नामदार उदय सामंत यांनी सांगितलं. आम्ही 2 भावांनी पैसे वाटले. आम्ही 2 भाऊ म्हणजे घराणेशाही चालवतोय. मला असं वाटतं की आपण काही गोष्टी विसरतो आणि त्या विसरू नये म्हणूनच मला रत्नागिरीकरांना, कोकणातल्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायचं की आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना स्वतः मुख्यमंत्री असताना स्वतःचे चिरंजीव पर्यावरण मंत्री होते, हे देखील लक्षात ठेवायला पाहिजे होतं. मला काय त्यांच्यावर टीका करायची नाही, त्यांच्यावर बोलायचं देखील नाही, कारण कदाचित आमच्यासारखे सर्वसामान्य 2 भाऊ आमदार होत आहेत हे कदाचित त्यांना दुःख असेल. आणि पैसा 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 हे कुणी बोलावं, मला त्यांच्यावर टीका करायची नाही. टीका करून मला ते ज्या पद्धतीनं बोलतात त्या पद्धतीनं अजिबात बोलायचं नाही. परंतु एक मात्र मला नक्कीच धक्का होता की देशामध्ये अनेक पक्ष आहेत. देशामध्ये अनेक पक्ष असताना त्यांचे पक्षप्रमुख देखील आहेत. परंतु अशा पद्धतीचं एखाद्याच्या मतदारसंघामध्ये येऊन त्या मतदारसंघामध्ये इतक्या वाईट पद्धतीनं बोलणारे पक्षप्रमुख मी माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा बघितलेले आहे. परंतु शेवटी त्यांचा प्रश्न आहे. पण या रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचा एक इतिहास आहे. जी व्यक्ती, जो नेता माझ्यावर येऊन टोकाची टीका करतो, टोकाची बदनामी करतो, त्याच दिवशी माझी 10-15 हजार मतं वाढलेली असतात. आणि म्हणून मी कालच्या कॉर्नर सभेच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुमच्या भाषणामुळं माझी 10-15 हजार मतं वाढलेली आहेत. माझं 10-15 हजारांना मताधिक्य वाढलेलं आहे. आणि म्हणून निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवाराच्या प्रचाराला आलेल्या पक्षप्रमुखांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपण जी माझ्यावर टीका केली, माझ्या कुटुंबावर टीका केली, त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद. तुमच्या या टीकेमुळं तुमच्या उमेदवारापेक्षा जे मताधिक्य माझं होतं ते आता 15 हजारांना वाढलेलं आहे. अशाच पद्धतीची टीका करत राहा, म्हणजे नक्की तुमच्या मनात काय हे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल. परंतु हे करत असताना एक विनंती देखील करतो की आपण ज्यावेळी भाषणं करतो, आपण ज्यावेळी लोकांशी संवाद साधतो त्यावेळी ते लोक ऐकत असतात, बघत असतात, भावी पिढी देखील बघत असते. आणि म्हणून भावी पिढीला महाराष्ट्राच्या विकासात्मक गोष्टीमधल्या काही गोष्टी जर सांगितल्या असत्या तर मला असं वाटतं की 4-5 हजार मतं वाढायला मदत झाली असेल. परंतु शेवटी ही दुर्बुद्धी असते. त्याच्यामुळे जे कोण ब्रीफ करतात आजूबाजूला बसलेले त्याच्या पद्धतीनंच भाषण हे नेते मंडळी करत असतात. परंतु केलेल्या भाषणावर मला काहीच बोलायचं नाही. हे अनेक वर्ष मी ऐकतोय, अनेक वर्ष मी बघतोय. एकच त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की आमच्या घरामध्ये कोणी खासदार, आमदार नसल्यामुळं आणि आम्ही सर्वसामान्यातनं मोठं झाल्यामुळं कदाचित काही लोकांना पोटसूळ आहे. परंतु आपण आलात, माझ्यावर टीका केली आणि माझ्या मताधिक्यामध्ये 10 ते 15 हजारांना वाढ केली, त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही पैसा आणि सत्ता विरुद्ध निष्ठा अशा प्रकारची निवडणूक होणार असून यामध्ये निष्ठेचाच विजय होईल असा विश्वास विद्यमान आमदार तथा राजापूर लांजा मतदारसंघाचे उमेदवार राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे. पहिला आमचा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघ खरोखर नम्रपणे सांगेन की हा मतदारसंघ हा खरोखर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने प्रेरित झालेला आहे. ह्या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं असेल, ह्या मतदारसंघाने आतापर्यंत रवींद्रजी मानेंना आमदार बनवलं, रवींद्रजी मानेंना शिवसेना प्रमुखाने शिवसेनेच्या काळामध्ये पालकमंत्री बनवलं. त्यानंतरच्या काळामध्ये सुभाष बनेनाईकरांना आमदार बनवलं आणि राजापूर लांजा या परिसरामध्ये तिथल्या जनतेने आप्पासाहेबांना पहिलं आमदार बनवलं. त्यानंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी गणपत कदमना आमदार बनवलं आणि आताच्या 3 टर्ममध्ये राजापूर लांजावासींनी मला आमदार बनवलं. म्हणून याचा अर्थ असा, माणसं बदलली तरी त्यांची निष्ठा ही शिवसेनेशी आहे, सांगायला अभिमान या ठिकाणी वाटतो. त्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना त्या भागामधल्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा ह्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यामध्ये शिवसेनेच्या बाजूने संपूर्ण मतदारसंघ राहिलेला आहे. आपल्याला माहिती असेल की 2.5 ते 3 वर्षापूर्वी ज्यांना शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं, ज्यांना शिवसेना पक्षप्रमुख मोठं केलं, ते शिवसेना सोडून आपल्यासोबत 40 आमदार घेऊन गेले.
12 खासदार निघून गेले, गद्दारीची कीड ताटणे लागली आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आमचा हा मतदारसंघातली सर्व माणसं, आम्ही सर्व मंडळी शिवसेना प्रमुखांशी प्रामाणिक राहिलो. ह्याचा अर्थ असा आहे की आमच्या सर्वांच्या निष्ठा ह्या बाळासाहेबांची चरणाशी आहे आणि आमच्या निष्ठा ह्या तुमच्याशी आहेत. आपल्याला माहिती असेल की ह्या शिंदे मिंदे बरोबर आम्ही न गेल्यामुळे माझ्यासारख्या सामान्य एका कार्यकर्त्यावरती, आमदारावरती सुद्धा ज्या पद्धतीने ईडी सारखी, ACB सारखी चौकशी केली, सर्वात दुःखाची गोष्ट आहे. पण त्यावेळेला सुद्धा सांगितलं काही झालं, उद्या जेलमध्ये जायची वेळ आली तर राजन सावी हा शिवसेना प्रमुखांच्या पायाशीच असणार हे निष्ठावंत म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणून या विधानसभा मतदारसंघामध्ये आताची निवडणुकी वेगळ्या पद्धतीची होणार आहे. आतापर्यंतच्या अनेक निवडणुका आपण पाहिल्या. ह्या निवडणुका होत असताना अनेक निवडणुका आपण जिंकून दिलेल्या आहेत. पण यावेळची आमची राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही वेगळ्या पद्धतीची आहे. ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये पैसा आणि सत्ता विरुद्ध निष्ठा अशा तऱ्हेची निवडणूक होणार आहे. आणि आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की सत्याचा विजय होतो, या निवडणुकीमध्ये सुद्धा निष्ठेचा विजय होणारच हे आपल्या नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून रत्नागिरी येथील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो आपल्याला सिद्ध करायचा आहे असं आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केलं. आपल्याला माहिती आहे की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ह्या बालेकिल्ल्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये 2004 सालची गोष्ट सांगतो. 2004 साली या मतदारसंघामध्ये उदय सामंत राष्ट्रवादीकडनं उमेदवार म्हणून होते. त्या निवडणुकीचं आपण एक मताधिक्य पाहिलं, ते मताधिक्य फक्त आणि फक्त 5000चं मताधिक्य होतं. 2009ची निवडणूक पाहिली आपण तर त्या निवडणुकीमध्ये मताधिक्य फक्त आणि फक्त 6000चं होतं. आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेना भाजपा युती तुटल्यानंतर हे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले. शिवसेनेच्या परिवारामध्ये त्यांना सामावून घेण्यात आलं. आणि 2014ची निवडणूक आपण पाहिली तर 2014 सालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचं जे मताधिक्य होतं ते मताधिक्य जवळजवळ 40,000चं मताधिक्य होतं. 2019 सालची निवडणूक आपण पाहिली तर त्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते मताधिक्य 70,000च्या पुढे होतं. ह्याचा अर्थ असा आहे की संपूर्ण हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ही अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगेल. आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेब माने 2024 सालच्या निवडणुकीला महाविकास आघाडीचे शिवसेनेच्या वतीने उमेदवार आपल्यासमोर या ठिकाणी आलेले आहेत. बाळासाहेब मानेंचं निश्चितपणे या भागामध्ये 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार असताना या भागातल्या प्रत्येक भागामध्ये त्यांचं स्वतःचं वलय त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि निश्चितपणे अभिमानाने सांगेन ह्या असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये बाळासाहेब माने आल्यानंतर जसं दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं तसा विधानसभा मतदारसंघ सुद्धा आपला मधुर झालेला आहे. आणि म्हणून भविष्यातल्या निवडणुकीची काळजी करण्याची कोणी कारण नाही आहे. दुर्दैवाने हा संपूर्ण मतदारसंघाला एक गद्दारीची झळक लागलेली आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने हे कोकण सजलेलं फुललेलं नक्की आहे. पण या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी ह्या उदय सामंतांना धनुष्यबाणासोबत मतांकडून निवडून दिलं होतं ती सर्व लोकांची नैतिक जबाबदारी आता राहणार आहे की 2024 सालच्या निवडणुकीमध्ये ही गद्दारी तुम्ही आम्ही सहन करून घेऊ शकतच नाही. ह्या सामंतांना आपण मातीमध्ये गाडायचं आहेच हा संकल्प तुम्ही आम्हाला निश्चितपणे सोडायचा आहे. हा विधानसभा मतदारसंघ तुमचा आमचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध करून दाखवायचं आहे. ही नम्रपणे विनंती या ठिकाणी आपल्याला करत आहे. रत्नागिरी तालुका शिवसेना अल्पसंख्याक संघटनेचा युवा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात कोकण नगर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी अल्ताफ संगमेश्वरी, सोहेल मुकादम, रज्जाक काजी, शकील मोडक, फैयाज मुकादम आदी उपस्थित होते। या मेळाव्याला कर्ला, कोतवडे, पावस, राजिवडा, कोकणनगर आदी भागातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांना रत्नागिरीकरांनी प्रचंड मतांनी विजयी करावं असं आवाहन केलं आहे। नमस्कार। रत्नागिरी मतदारसंघाचे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आणि आमचे सहकारी मंत्री श्री उदय सामंत यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। राज्याचे उद्योग मंत्री म्हणून, विधानसभेतील आमदार म्हणून त्यांनी केलेलं कार्य हे अत्यंत प्रशंसनीय आहे। महायुतीचे सगळे नेते हे उदय सामंत यांच्या पाठीशी आहेत। अनेक लोक संभ्रम पसरवतात आणि त्या ठिकाणी फेक नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न करतात की आमचा समर्थन, आमचा सपोर्ट दुसऱ्या कुठल्या तरी उमेदवाराला आहे। या फेक नरेटिव्हला भेदून टाका, हा फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी संपवून टाका। महायुतीचे सर्व नेते आम्ही सगळे उदय सामंत यांच्याच पाठीशी आहोत आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करा, अशा प्रकारची आपल्या सर्वांना मी विनंती करतो। त्यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण। रत्नागिरी शहरातील छत्रपती नगर येथील श्री शिवशंभू मित्रमंडळानं भोर नजीकच्या रोहिडा म्हणजेच विचित्रगडाची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं। यावेळी सौरभ मलुष्टे, पत्रकार राजेंद्र चव्हाण, गौरव सावंत आदी उपस्थित होते। हर 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 पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राजा फुले। देशद्रोही तुके गुप्ते, मारो निघालावे परिते। देवदास पावती पत्ते, यदर्थी संशयो नाही। देह मस्तकी धरावा, अवघाची हलकल्लोळ करावा। मुलुक बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जय भवानी। हा किल्ला साकारण्यासाठी शौर्य गिरकर, अखिलेश बांबाडे, श्रीयोग चव्हाण, सुधीर मावडी, आवेश शेलार, अथर्व शिंदे, तनिष रेडीस, कुणाल धुंदूर, अभिजित गिरकर, अजय रेडीस, वेदांत सावंत, वैभव पांचाळ, अथर्व खेडेकर, अथर्व बने, विजय कदम, आर्यन चव्हाण, आकांक्षा चव्हाण, वेदिका चव्हाण, शिवांगी चव्हाण, नेहा सावंत, ऋषी दुधाणे, सिद्धू पुजारी, समृद्ध सावंत, मनीषा मावडी, अंशिका शिंदे, प्रसाद सावंत, निखिल सावंत, गौरव सावंत, रुचिक मुळे, राजस वने यांनी 15 दिवस अहोरात्र मेहनत घेतली। या किल्ल्याची लांबी 30 फूट, रुंदी 25 फूट आणि उंची 4 फूट आहे। हा किल्ला पाहण्याची वेळ सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत असून हा किल्ला त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत पाहण्यासाठी खुला ठेवण्यात येणार आहे। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर।
उद्धव ठाकरेंच्या कॉर्नर सभेमुळे माझ्या मताधिक्यात वाढ होणार, महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. राजापूर लांजा मतदारसंघाची निवडणूक म्हणजे पैसा आणि सत्ता विरुद्ध निष्ठा, विद्यमान आमदार राजन साळवी यांनी विरोधकांवर केला प्रहार. आणि रत्नागिरीतील श्री शिवशंभू मित्र मंडळानं साकारली रोहिडा गडाची हुबेहूब प्रतिकृती, किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.